नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपल्या सर्वांना आज माहीत झालेले आहे की शेअर बाजारामध्ये भरपूर पैसा आहे, पण तो पैसा कमवण्यासाठी आपल्याला शेअर बाजारामध्ये योग्य पद्धतीने गुंतवणूक ही केली पाहिजे. आणि गुंतवणुकीची योग्य पद्धत म्हणजे आपण ट्रेडिंग न करता शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टर ही झाले पाहिजे. मग आपल्याला इन्व्हेस्टर व्हायचे असेल तर आपल्याला आपला पोर्टफोलिओ हा व्यवस्थित बनवावा लागतो. पोर्टफोलिओमध्ये कमीत कमी आपल्या 10 कंपन्या असल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त 30 कंपन्या असल्या पाहिजे. आपल्या भारतीय शेअर बाजारामध्ये 5 ते 6 हजार लिस्टेड कंपन्या आहेत. यातीलच कंपन्या आपल्याला निवडायच्या आहेत आणि या कंपन्या 11 सेक्टरमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक सेक्टरमधील 1 ते 2 कंपन्या हा आपला पोर्टफोलिओचा भाग पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये यातीलच आपण एक सेक्टर कव्हर करणार आहोत. ते सेक्टर आहे कन्स्ट्रक्शन सेक्टर. आणि यामधील एक कंपनी आपण निवडून त्याचा व्यवस्थित आपण टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिस हा करणार आहोत. हा तुमच्या अभ्यासाचा एक भाग असणार आहे. मी कुठलीही गुंतवणुकीचा सल्ला या माध्यमातून तुम्हाला देत नाही. तुम्हाला जर त्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या किंवा तुम्ही तुमचा रिसर्च स्वतः करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता प्रथम आपण हे कन्स्ट्रक्शन सेक्टर काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सेक्टरची ग्रोथ कशी असेल हे थोडक्यात समजून पाहू. कन्स्ट्रक्शन सेक्टरलाच मराठीमध्ये म्हणतो बांधकाम क्षेत्र. आणि आपल्या भारतामध्ये या बांधकाम क्षेत्रामध्ये पहिली गोष्ट येते ती म्हणजे रिअल इस्टेट, त्यानंतर पायाभूत सुविधा आणि शहरी विकास क्षेत्र या गोष्टींचा समावेश होतो. निवासी घरे बांधणे, कार्यालये बांधणे, त्याचप्रमाणे हॉटेल्स बांधणे, दुकाने बांधणे आणि मोठमोठे उद्याने बांधणे हे सर्व रिअल एस्टेट क्षेत्राच्या निगडीत कामे आहेत. त्याचप्रमाणे शहरी विकास क्षेत्रामध्ये येते ते गोष्टी म्हणजे पाण्याची सोय उपलब्ध करून देणे, स्वच्छतेच्या चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे वाहतुकीच्या चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे, त्यासाठी रस्ते बांधणे, त्याचप्रमाणे रेल्वेचे चांगले जाळे निर्माण करणे, एअरपोर्ट बांधणे, मेट्रो प्रकल्प बनवणे या गोष्टींचा समावेश होतो. शाळा बांधणे, आरोग्याच्या सोयीसाठी चांगले दवाखाने बांधणे हे सर्व या क्षेत्राशी निगडीत कामे आहेत. तर हे क्षेत्र येणाऱ्या काळामध्ये 6% CAGRने वाढून 2033 पर्यंत या क्षेत्रातील गुंतवणूक ही $1.4 ट्रिलियन एवढी होणार आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. यामध्ये 26% वाटा हा रिन्युएबल एनर्जीचा असणार आहे. त्याचप्रमाणे 18% वाटा हा रोड्स आणि हायवेचा असणार आहे. 17% वाटा हा अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा असणार आहे आणि 12% वाटा हा रेल्वेचा असणार आहे. आपल्या भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामध्ये राष्ट्रीय पायाभूत सुविधाच्या अंडर $1.5 ट्रिलियन गुंतवणूक ही कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये केली जाणार. आता आपण कन्स्ट्रक्शन सेक्टरचे ग्रोथ ड्रायव्हर काय आहेत हे पाहणार आहोत. तर पहिली ग्रोथ ड्रायव्हर आहे ती म्हणजे स्मार्ट सिटीज. तर आपल्या भारतामध्ये येणाऱ्या काळामध्ये 100 स्मार्ट सिटीज बनवल्या जाणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही केली जाणार आहे. त्याच्या अनुषंगाने त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्यांचे राहणीमान हे उंचवले जाणार आहे. त्यामध्ये चांगले दवाखाने बांधले जातील, चांगले शाळा बांधल्या जातील, त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी चांगली वाहतुकीची सुविधा ही निर्माण केली जाईल. दुसरा ड्रायव्हर आहे तो म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये 11 इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हे बनवले जाणार आहेत. त्यानंतर पुढचा ड्रायव्हर आहे डेटा सेंटर. येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर हे बनवले जाणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या शहरांमध्ये 15 ते 18 मिलियन स्क्वेअर फुटाचे कन्स्ट्रक्शन हे 2025 सालापर्यंत केले जाणार आहे. त्यानंतर पुढचा ड्रायव्हर आहे लॉजिस्टिक्स सेक्टरची ग्रोथ. तर या लॉजिस्टिक्स सेक्टरची ग्रोथ झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 500 मिलियन स्क्वेअर फुटाचे वेअरहाऊस हे 2025 पर्यंत बांधले जाणार आहेत. त्यानंतर पुढचा ड्रायव्हर आहे कोल्ड स्टोरेज. तर आपल्या भारत देशामध्ये सध्याला 372 कोल्ड चेन प्रोजेक्ट हे चालू झालेले आहेत आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या कोल्ड स्टोरेजची क्षमता ही 10.28
लाख मेट्रिक टन एवढी स्टोरेज क्षमता वाढवली जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन हे होणार आहे. त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये 600 रेल्वे स्टेशनचे पुनर्विकास केला जाणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वेचे जाळे हे बनवले जाणार आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे बनवले जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ब्रिजेस हे आपल्या देशात बनवले जाणार आहेत. चांगल्या प्रकारच्या वाहतूक सुविधा या आपल्या देशामध्ये बनवले जाणार आहेत. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मेट्रो प्रकल्प राबवले जातील. त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मोठ्या सिटीमध्ये 1 ते 2 एअरपोर्ट हे आपल्याला दिसणार आहे. या सर्व गोष्टीवरून हे लक्षात येत आहे की येणाऱ्या काळामध्ये कन्स्ट्रक्शन सेक्टरला नक्कीच चांगले दिवस हे येणार आहेत. आता आपण कन्स्ट्रक्शन सेक्टरमधील एका कंपनीची निवड करून त्याचा आपण फंडामेंटल ॲनालिसिस करणार आहोत. आपण याआधीच पाहिले की आपल्याला प्रत्येक सेक्टरमधील 1 ते 2 कंपन्या हे आपल्या पोर्टफोलिओसाठी निवडायच्या आहेत आणि त्यातील पहिली कंपनी निवडताना आपण नियम एक लक्षात ठेवायचा आहे की ती कंपनी त्या सेक्टरमधील सर्वात मोठी कंपनी पाहिजे आणि ती कंपनी त्या सेक्टरची लीडर कंपनी पाहिजे. कन्स्ट्रक्शन सेक्टरचा जर आपण उदाहरण घेतल्यास या सेक्टरमधील सर्वात मोठी आणि लीडर कंपनी जर आपल्याला पाहायची असेल तर आपल्यासमोर एकच नाव येते, ते म्हणजे लार्सन अँड टुब्रो L&T. ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असून या कंपनीची सुरुवात 1946 साली झाली. ही कंपनी 77 वर्ष जुनी असून या कंपनीचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. या कंपनीने पूर्ण केलेले भारतातील मोठे प्रोजेक्ट पाहायचे झाल्यास आपल्यासमोर सगळ्यात पहिले नाव येते ते म्हणजे अयोध्याचे राम मंदिर, त्याचप्रमाणे दिल्ली येथील लोटस टेम्पल, त्याचप्रमाणे अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम हे भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून ते याच कंपनीने पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे मुंबई हर्बल लिंक म्हणजे अटल सेतू हा 21.8 किलोमीटरचा भारतातील सर्वात मोठा ब्रिज याच कंपनीने पूर्ण केला आहे. त्याचप्रमाणे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा सुद्धा याच कंपनीने बांधून पूर्ण केलेला आहे. हे काही उदाहरणे झाले. असे भारतातील बरेच लहान मोठे प्रोजेक्ट या कंपनीने पूर्ण केलेले आहेत. L&T कंपनीचा आपण जर व्यवस्थित रेव्हेन्यू ब्रेकअप पाहिल्यास याचा 51% रेव्हेन्यू हा इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंटमधून येतो. त्याचप्रमाणे 13% रेव्हेन्यू हा हायड्रोजन सेगमेंटमधून येतो. त्याचप्रमाणे 7% रेव्हेन्यू हा डिफेन्स सेगमेंटमधून येतो. 3% रेव्हेन्यू हा पॉवर सेगमेंटमधून येतो. त्याचप्रमाणे 2% रेव्हेन्यू हा हेवी इंजिनिअरिंग सेगमेंटमधून येतो आणि वॉटर सेगमेंटमधून या कंपनीचा 4% रेव्हेन्यू येतो. या कंपनीचे जर आपण ऑर्डर बुक पाहिल्यास या कंपनीकडे सध्याला 4,69,807 कोटी रुपयांचे ऑर्डर बुक आहे. हा जो डेटा आहे तो 31 डिसेंबर 2023चा डेटा आहे. यामध्ये थोड्या प्रमाणात बदल हा झालेला असू शकतो. या कंपनीचे जर आपण फंडामेंटल पाहिले तर या कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत ही 3,518 रुपये आहे. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप हे 4,83,780 करोड रुपये आहे. या कंपनीचा पी रेशो हा 38.24 असून इंडस्ट्रीयल पी आहे 34.62. पीच्या हिशोबाने ही कंपनी आपल्याला थोडी महाग वाटत आहे, पण चांगली वस्तू घेण्यासाठीच नेहमीच आपल्याला जास्त किंमत ही मोजावी लागते. या कंपनीचा जर आपण ROE पाहिला तो 15.63 आहे. त्याचप्रमाणे याचा अर्निंग पर शेअर 92.02 आहे आणि या कंपनीचं जर आपण डेट टू इक्विटी पाहिलं तर ते 1.56 आहे. म्हणजे डेट टू इक्विटी रेशो हा 1च्या जास्त असल्यामुळे हा आपल्याला जास्त वाटत आहे, पण कन्स्ट्रक्शन कंपनीचे डेट टू इक्विटी रेशो हे नेहमीच जास्त असतात. आता या कंपनीचा आपण थोडंसं टेक्निकल ॲनालिसिस करणार आहोत. ही आपल्यासमोर मंथली टाईम फ्रेम दिसत आहे. यामध्ये आपल्याला स्टॉक हा कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये दिसत आहे. आपण ही जर डेली टाईम फ्रेममध्ये पाहिलं तर आपल्याला सध्याला स्टॉकमध्ये थोडं करेक्शन दिसत आहे. ह्या स्टॉकचा ऑल टाईम हाय 3,800 पासून या स्टॉकने करेक्शन देऊन आता हा स्टॉक बॉटम घेऊन आता परत अप ट्रेंडमध्ये जाणार आहे असं दिसत आहे. म्हणजे हा एंट्रीसाठी चांगला पॉईंट आपल्यासाठी होऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शन या सेक्टरचा इन डेप्थ ॲनालिसिस हा केलेला असून या सेक्टरच्या एका कंपनीची आपण निवड करून त्याचा व्यवस्थित अभ्यास हा केलेला आहे. हे कुठलेही बाईंग किंवा सेलिंगचे रिकमेंडेशन नसून तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊन तुम्ही ती कंपनी तुमच्या गुंतवणुकीसाठी निवडू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पैसा पाण्याची या यूट्यूब चॅनलवर तुम्ही प्रथम आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.